नांदेड़ में यौम आईन हिंद के मौके पर मारूफ समाजी कारकुन और ऑल इंडिया यूनाइटेड पद्मशाली समाज के नांदेड़ साउथ सदर और मारकंडे मंदिर के नायब सदर अनिल गाजूला की जानिब से श्री मारकंडे मंदिर में फ्री मेडिकल कैंप का एहतमाम किया गया। इस कैंप में मुख्तलिफ बीमारियों का फ्री चेकअप किया गया और ज़रूरतमंद मरीजों में फ्री मेडिसिन भी दी गई। साथ ही आंखों की बीमारियों में मुब्तला मरीजों का भी चेकअप किया गया। खास तौर पर मोतियाबिंद के मरीजों के ऑपरेशन के सिलसिले में रहनुमाई की गई और उन्हें ऑपरेशन के लिए लायंस क्लब के अस्पताल रवाना किया जाएगा। इस कैंप का मकसद आम शहरियों को मुख्तलिफ अमराज के फ्री मेडिकल चेकअप और रहनुमाई की सहूलत फराहम करना था। इस मौके पर समाजी, सियासी और मजहबी शोबों के अहम शख्सियात ने शिरकत की, जिनमें अखिल भारतीय यूनाइटेड पद्मशाली संगम के महिला जिला सदर प्रगति बालाजी नीलपत्रेवार, रियासती सदर रोहित शास्त्री, शिवसेना जिला सदर भुजंग पाटिल, साबिक कारपोरेटर रमेश गोडबोले, नवल पोकरना, शोएब हुसैन, मनोज यादव, रविंद्र कोमटी, एडवोकेट महेंद्र दासरवार समेत मुतादिद मुअज्जिज़ीन शामिल थे। कैंप में शहर के कई मशहूर तिब्बी माहिरीन ने अपनी खिदमत अंजाम दी। इनमें डॉक्टर सुजाता कदम, डॉक्टर अमोल और दीगर मेडिकल टीम ने मरीजों का मुआयना करके फ्री मशवरे और दवाइयाँ फराहम की। मुंतज़मीन के मुताबिक अवामी सेहत के लिए इस तरह के कैंप मुस्तकबिल में भी जारी रहेंगे। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित या इथल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास आमचे मित्र श्री अनिल गाजूला यांनी हा कार्यक्रम जो ठेवलेला आहे त्याच्यात ब्लड कॅम्प, आय चेकिंग कॅम्प, BP, शुगर या सगळ्या आरोग्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळ्याचं कॅम्प आज इथं गुरु गोविंद सिंग रुग्णालयातर्फे ठेवण्यात आलेलं आहे। तसेच आमचे मित्र श्री गाजूला हे नेहमी असे कार्यक्रम घेत राहतात। आज जनतेला ज्या गोष्टीची गरज आहे ते खरे म्हणजे हे आरोग्य शिबिर, पण एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपण कोणाचं काही घेतो तर परत देणंही लागते। आज जसं डॉक्टर इथं आहेत तर ते इथं उपलब्ध आहेत, त्यांनी सांगितलं की भैया तुम्ही रक्तदान शिबिर का घेत नाहीत? मी त्यांना सांगितलं की मॅडम आम्ही प्रायव्हेट जागी रक्त देतो, कारण आम्हाला ज्यावेळेस गरज राहते, आमच्या कार्यकर्त्याला गरज राहते त्यावेळेस ते रक्त पुरवठा तिथून करतात, पण सरकारी दवाखान्यातून आम्हाला ती सुविधा प्राप्त होत नाही। कारण असं आहे की सरकारी दवाखान्यात घेणाऱ्याचीच संख्या आहे, देणाऱ्याची नाही। मी विनंती करतो की ज्या पेशंटला जर रक्त लागत असेल तर त्याच्या नातेवाईकांना पहिले 1 बॉटल रक्त तिथं डोनेट करावं, नंतर ते रक्त घेण्याची प्रक्रिया करावी अशी मी विनंती करतो। त्याचप्रमाणे हे आज इथं जे शिबिर घेतलेलं आहे, या शिबिरात सकाळपासून जवळपास 3000 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे। हे इलेक्शन वगैरेचं काही नाही, पण असे शिबिर या असल्या भागात होणे गरजेचं आहे, ज्याच्यामुळे लहान सहान जे छोटे मोठे कुटुंब आहेत जे आपल्या उदरनिर्वाह रोजच्या खर्चावर करतात, ते असे शिबिराद्वारे आपले जे काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स असतील ते त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स मिटू शकतात। आज ज्याप्रमाणे डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, डोळ्यांचा विशेष करून महिलांसाठी खूप प्रॉब्लेम आहे, कारण ते दवाखान्यापर्यंत जात नाहीत, त्यांना दिसत नाही, त्यांच्या घराचे लोक त्यांची ते केअर करत नाहीत आणि ते एक तर आर्थिक अडचण असल्यामुळं ते लोक जाऊ शकत नाहीत। आज 2500 लोकांनी इथं डोळ्यांची तपासणी केलेली आहे। त्यांना ते म्हणजे कोणाचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याची सुविधाही इथं लायन्स क्लब गुरु गोविंद सिंग हॉस्पिटलतर्फे त्यांना इथं मोफत सुविधाही त्यांनी दिलेली आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की अनिल गाजूला यांनी ज्याप्रमाणे इतका मोठा शिबिर इथं आयोजित केलेला आहे, आपण स्वतःला आपल्या भागाचे लीडर समजतो, तर कमीत कमी असल्या आपल्या प्रभागाचं आपल्या गल्लीचं आपण काही देणं लागतं, आपण ज्या भागात जन्मलो त्या भागाचं काहीतरी देणं लागतं, हे विचार करून लोकांनी अशी छोटं का होईना, हे तर खूप मोठं शिबिर झालं 200-300 लोकांचं। आज डॉक्टर्स लोक तुमच्या एका लेटरवर तुमच्याजवळ टीम घेऊन येत आहेत। आज इतके होतकरू समोर जे खूप मोठमोठाले डॉक्टर होणार आहेत, हे डॉक्टर इथं उपस्थित आहेत, त्यांना माहीत आहे खालचं काय प्रॉब्लेम आहे, ते तुमच्या सुविधा करता सकाळपासून येतं झटत आहेत। मी आपल्याला विनंती करतो की जसं मी सांगितलं की आपलं काही घेणं आहे तर देणंही आहे, त्याप्रमाणे सर्व जे स्वतःला पुढील आता सगळ्यांसाठी चान्स आहे, महापालिकेले इलेक्शन आहे, जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे, दाखवायचं असेल तर असं काही करून दाखवा। मी आपल्याला पुनश्च ही विनंती करतो, येणाऱ्या या सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करतो की कारण तुमच्यामुळे जवळपास 2-3 हजार कुटुंबांना आज काही ना काही प्रमाणात का होईना पण एक चांगली सुविधा भेटली। आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, थांबतो, धन्यवाद। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पहिल्यांदा वंदन करते। भारतीय संविधानानिमित्त आज
गंगाचाळ येथील मार्कंडे मंदिरामध्ये हे महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये रोगनिदान शिबिरसुद्धा आपण आयोजित केलेलं आहे. आणि जे शिबिर आयोजित केलं आहे याचे अनिल गाजूला यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात शिबिराचं आयोजन केलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही डायबिटीज, बी पी चेकअप, शुगर चेकअप आणि डोळ्यांची तपासणी लॉयन्स क्लबतर्फे आणि पांगरी येथील डेंटल कॉलेजची टीम आमच्या इथे उपस्थित झालेली आहे. आणि इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याकडे टीम आलेली आहे, जी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आली आणि याचा इथल्या लोकांनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आणि खरंच आज जी 100% सेवा करण्याची आज जनतेची गरज आहे ते काम आज अनिल गाजूला यांनी केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे प्रत्येकाने असं शिबिर ठेवलंच की प्रत्येकाला असं आरोग्य शिबिराचा लाभ होईल आणि खूप लोकांनी इथे छान प्रकारे प्रतिसाद दिला. त्या निमित्त मी अनिल गाजूला यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मराठवाडा युनाइटेड पद्मशाली संगम आयोजित भारतीय संविधान दिनानिमित्त आरोग्य और शिविर आयोजित किया गया है. इस शिविर में 2 से 2,500 लोगों ने फ़ायदा ली. इस शिविर में आँखों का, दांतों का, बीपी, शुगर और डेंटिस्ट और बड़े बड़े डॉक्टर तज्ञ लोग आए थे. कम से कम 700-800 लोगों का मोतियाबिंद का ऑपरेशन का जो है रुपये वाला काम, वो हम लॉयंस क्लब के द्वारा या गुरु गोविंद सिंह या कुछ मेरे खुद के खर्चों से मैं ये इनका ऑपरेशन का पूरा काम करने वाला हूँ. आज शिविर में जो भी जिनको भी दवाइयाँ लगे थे वो सबको मुफ्त में दवाइयाँ दिए गए हैं. और ऐसे ही सामाजिक कार्यक्रम हम इस वार्ड क्रमांक 18 में जो भी लेते रहेंगे और जिनकी भी कुछ मदद काम होगा वो सब कोई भी लोग हमारे साथ संपर्क करें, हम उनके अवश्य सेवा करेंगे. इस शिविर में जो भी मेरे साथ समर्थन में जो आए डॉक्टर्स लोग या कार्यकर्ता, जो भी हमारे नेता, हमारे भाइयों बड़े, जैसे नवल भैया हो गए, रमेश गोड़बोले होगा, जैसे गोविंद होगा, शोएब होगा, शहबाज, रमीज़, फिर अनिल भद्रे, संतोष नरवाड़े, फिर हमारे समाज के अध्यक्ष रविंद्र कोमटी, फिर हमारे वकील सलाहकार एडवोकेट महेंद्र दासरवार, फिर हमारे कार्यक्रम के आज के अध्यक्ष शास्त्री सेठ अड़कटलवार, फिर कुंटुरकर सर, हमारे समाज के चौधरी भीमा नारायण, लोकम मनोहर, सत्यानंद शिवरात्रि, ये सभी लोगों का आज साथ मिला. मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ.